नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना. उबाठा गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. कल्याणमधनं वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर झालेली असून हातकणंगलेतनं सत्यजित पाटील तसंच पालघरमधनं भारती कांबडी आणि जळगावातनं करण पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम असून ठाकरे गट आणि काँग्रेसमधील खतखत पुन्हा समोर आलेली आहे. विश्वजित कदम यांनी नाना पटोलेंना पत्र लिहिलेलं आहे. तिढा सुटेपर्यंत बैठकींना गैरहजर राहणार असल्याचं पत्र त्यांनी लिहिलं आहे. विश्वजित कदम यांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेमुळे महाविकास आघाडीचा सांगलीबाबतचा तिढा कायम राहणार असल्याचं दिसतंय. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये जी वागणूक दिली गेली त्याला ठाकरे गटाचे नेते कारणीभूत आहेत असा समज आहे आणि त्यामुळे कदाचित वंचितनं ठाकरे गटाच्या विरोधात उमेदवार दिले असावेत असं वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलंय. आमचे मतदारसंघ आमचेच असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची ताकद कुणातही नसल्याचं त्यांनी सांगितलं. बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केलेली आहे. एकाच घरात नवरा बायको आमदार खासदार, मग आम्ही फक्त मत मागायचं का, असा सवाल बच्चू कडूंनी केलाय. आम्ही कोणत्याही पक्षाचे नसून जनतेचे गुलाम आहोत असं ते म्हणाले. आम्ही धमक्यांना घाबरत नाही असंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलं. लोकसभेची निवडणूक कोणत्याही एका समाजाची नाही असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे. काँग्रेसनं मुस्लिम समाजाला लोकसभेत एकही उमेदवार दिला नाही याबद्दल पटोलेंना विचारणा झाली त्यावेळेला त्यांनी हे उत्तर दिलंय. लोकसभेची निवडणूक मेरिटच्या आधारावर होते, त्यानुसार जो उमेदवार योग्य असेल त्याला उमेदवारी दिली जाते असं पटोलेंनी सांगितलं. खासदारकीचा राजीनामा देत उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उन्मेष पाटलांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये निवडणुकांच्या तोंडावर बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतंय, परंतु पक्षप्रवेश केल्यानंतर सुद्धा त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. उन्मेष पाटलांनी उबाठा गटात प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरेंनी महायुतीला टोला लगावलाय. गद्दारी आणि बंडखोरीत खूप फरक आहे. आमच्या पक्षात झाली ती गद्दारी होती, मात्र उन्मेष पाटलांनी केलं ते बंड आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उन्मेष पाटील यांच्या ठाकरे गटातल्या प्रवेशावर जळगावच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पक्षनिष्ठा हा गुण प्रत्येकात असला पाहिजे आणि तो प्रत्येकानं जोपासला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. उन्मेष पाटील यांना एकदा आमदारकी एकदा खासदारकीच्या माध्यमातून पक्षानं भरभरून दिल्याचंही त्यांनी सांगितलं. देशाची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेनं सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेली आहे. वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती असल्याचा घणाघात ठाकरेंनी केला. अकोल्यात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडनं अनुप धोत्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. दरम्यान अनुप धोत्रेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला भाजपनं रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यावेळेला उपस्थित होते. अनुप धोत्रे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. जे आम्हाला जमलं नाही ते शरद पवारांनी करून दाखवलं. शरद पवारांमुळे वर्ध्यातनं काँग्रेसचा पंजा गायब झाला. त्यांनी भाजपचं स्वप्न पूर्ण केलं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी पवारांना टोला लगावला. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार अधिकृतरित्या घोषित झालेला नसला तरीही भाजपनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सिंधुदुर्गमध्ये शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभाही घेतलेली आहे. नारायण राणेंनी जाहीर सभेत बोलताना विनायक राऊतांवर हल्लाबोल केलाय. विनायक राऊत निवडून न आल्यास त्यांना माझ्या वृद्धाश्रमात ठेवणार असल्याचा खोचक टोला राणेंनी लगावला. संजय निरुपम यांना मोठा धक्का बसलेला आहे. स्टार प्रचारकाच्या यादीतनं निरुपम यांना हटवण्यात आल्याचा निर्णय काँग्रेस प्रचार समितीच्या बैठकीत घेतला गेलाय. या संदर्भातला प्रस्ताव दिल्लीला पाठवला जाणार आहे. अहमदनगरच्या संगमनेरमध्ये ठाकरे गटातले शिवसैनिक आपापसात भिडल्याची माहिती समोर आलेली आहे. मंगळवारी संध्याकाळी संगमनेरमध्ये झालेल्या बैठकीत हा राडा झालाय. पैशाच्या देवाणघेवाणीतनं ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांच्या समोरच शिवसैनिक भिडल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला एकमेकांना शिवीगाळ करत मारहाणीचाही प्रयत्न झाला.
शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटेंनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतलेली आहे। शरद पवार आणि ज्योती मेटेंमध्ये जवळपास 1 ते 1.5 तास चर्चा झाल्याचं समजतंय। पवारांसोबत बीड लोकसभेसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगत शरद पवार यांच्या निर्णयाची प्रतीक्षा असल्याचं मेटेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। एका कोर्टाच्या केसची तारीख होती म्हणून दिल्लीला गेलो होतो, त्यामुळे मी असा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय घेणार नाही असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करत असतील तर मी सुद्धा दिल्लीत राहिले असते। आता पक्षानं मला उमेदवारी दिली आहे, त्याबाबत काही किंतु परंतु असेल तर पक्षाचा आदेश पाळणं हे आपलं कर्तव्य आहे। मात्र एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत फक्त चर्चा आहेत, अजून कोणतीही स्पष्टता नाही असं वक्तव्य रक्षा खडसे यांनी केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाणांवर टीका केली आहे। अशोक चव्हाणांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, ज्या आईनं त्यांना मोठं केलं त्याच आईची बदनामी करायला ते निघाले असं पटोलेंनी म्हटलंय। नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांवर अशोक चव्हाणांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। नाना पटोलेही काँग्रेस सोडून भाजपात गेले होते, याचा त्यांना विसर पडलाय का? त्यावेळेस नानांनी जे केलं होतं तसं तर आम्ही केलेलं नाही, तसंच काँग्रेसबद्दल कोणताही अपशब्द वापरलेला नाही असं प्रत्युत्तर अशोक चव्हाणांनी दिलेलं आहे। नाशिकमधनं महायुतीकडनं हेमंत गोडसे लढायला अजूनही इच्छुक आहेत। नाशिकच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोनदा भेटलो असून लवकरच महायुतीचा निर्णय जाहीर होईल अशी माहिती गोडसेंनी दिलेली आहे। ही जागा शिवसेनेचीच असून आपण यासाठी आग्रही असल्याची प्रतिक्रियाही गोडसेंनी दिलेली आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना महायुतीमध्ये तिकीट मिळत नसल्यानं ते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटातले सुधाकर बडगुजर यांनी केलाय। तर हा गौप्यस्फोट नसून सत्य असल्याचं म्हणत हवं तर सीसीटीव्ही फुटेजही देतो असा दावा बडगुजर यांनी केलाय। नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसेंनाच उमेदवारी दिली जावी। जातीपातीचं राजकारण करणाऱ्या आणि हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या भुजबळांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतलेली आहे। शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरचा दावा कायम आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रास होत असल्यानं किरण सामंतांनी माघार घेतली आहे। वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याला पाठिंबा असेल असं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलंय। भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरनं चांगलीच हवा केलेली आहे। देखोगे अपने आंखों से आएंगे हम लाखों से अशा आशयाच्या आणि नारायण राणे यांचा फोटो असलेल्या पोस्ट भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या आहेत। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते। किरण सामंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर वैभव नाईकांनी नारायण राणेंवर टीका केलेली आहे। नारायण राणेंनी शिंदेंच्या उमेदवाराला धमकी देत त्यांची लायकी काढली, मात्र उमेदवारी मागे घेतली तरी मतदारसंघातली जनता तुमच्या पाठीशी राहणार नाही, मतदार अशा धमक्यांना भीक घालत नाही अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे। रामदास कदम यांचे विरोधक संजय कदम यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत टीकास्त्र डागलंय। खोटं बोलण्यात रामदास कदम यांनी पीएचडी केलेली असून त्यांनी किरीट सोमय्यांच्या माध्यमातून कोकणातील पर्यटन संपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे। छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत, ते मुख्यमंत्री बनले तर त्यात वाईट काय असं वक्तव्य परभणीतले महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांनी केलंय। तर मराठा नेते माझ्या सोबत असल्यानं मतांचं ध्रुवीकरण होणार नाही असं देखील ते म्हणाले। महाविकास आघाडीमध्ये माकप बंड करण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून समजतंय। माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित दिंडोरीतनं लढण्याची शक्यता आहे। जेपी गावित यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती मिळते आहे। दापोलीमधल्या साई रिसॉर्टवरच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारल्याचा फोटो ट्विट करत किरीट सोमय्यांनी अनिल परबांवर निशाणा साधलाय। परबांच्या रिसॉर्टचं तोडकाम सुरू झालंय, हिसाब तो देना पडेगा असं ट्विट किरीट सोमय्यांनी केलंय। अनधिकृत बांधकामाच्या विरोधात अनिल परब आणि सदानंद कदम यांच्यावर फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचंही सोमय्यांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये कुणाचीही लाट नाही, मात्र नवनीत राणांना विरोध कायम आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांचाही नवनीत राणांना विरोध आहे। नेते लाचार झालेत, पण आम्ही नवनीत राणांना हरवून प्रहारच्या कार्यकर्त्याला निवडून आणूच असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला आहे।
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधल्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये नागरिकांशी संवाद साधत भाजपावर टीका केलेली आहे। भाजपनं देश काबीज केला आणि ते महाराष्ट्र संपायला निघालेत। आज ते आमच्या घरात शिरलेत, उद्या तुमच्याही घरात शिरतील, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपवर टीका केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या छावणी परिसरातल्या एका घराला भीषण आग लागली। या आगीमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। छत्रपती संभाजीनगरमधली आगीची घटना दुर्दैवी असून मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत सरकारकडून देण्यात येणार असल्याचं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगरमधील आगीची घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिलेली आहे। पोलिसांनी या घटनेचा तपास करावा अशी मागणी देखील दानवेंनी केली आहे। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी संभाजीनगरमध्ये लागलेल्या आगीच्या ठिकाणाची पाहणी केली आहे। शासनाच्या वतीनं योग्य ती मदत दिली जाईल असं म्हणत त्यांनी मृतांच्या कुटुंबाला दिलासा दिलेला आहे। आमदार संजय शिरसाट यांनी आग लागलेल्या घटनास्थळाची पाहणी केली। आगीची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले। तसंच मृतांच्या नातेवाईकांना तातडीनं मदत देऊ असं आश्वासन शिरसाट यांनी दिलेलं आहे। सोलापूरमध्ये सर्वाधिक साखर कारखाने आहेत। त्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यानं तब्बल 25.5 लाख टन ऊसाचं विक्रमी गाळप केलंय। तर आणखी एक आठवडा हा कारखाना सुरू राहणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षांनी दिली आहे। जळगावात लिंबाची आवक वाढल्यानं लिंबूचे दर किलोमागे 20 रुपयांनी घसरलेत। गेल्या आठवड्यात लिंबाचे दर 80 ते 90 रुपये किलोवर पोहोचले होते, मात्र आता त्यात केवळ 20 रुपयांची घसरण झालेली आहे। धुळ्यामध्ये तापमान 41 अंशांवर पोहोचलंय। त्यामुळे यंदा सुद्धा मातीच्या माठांना बाजारात प्रचंड मागणी आहे। सध्या नागरिकांची मातीचा नळ असलेल्या माठांची मागणी वाढलेली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा आर्थिक फायदा होणार आहे। पुण्यातल्या हडपसरमधल्या ION डिजिटल झोन परीक्षा केंद्रातल्या MIDCच्या पेपरमध्ये गोंधळ झाला। परीक्षार्थी वेळेत येऊन सुद्धा परीक्षेसाठी आत न घेतल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले। तसंच परीक्षार्थींशी गैरवर्तन केल्याचा आरोप देखील त्यांनी केला। बीडच्या परळीमधल्या लेडेवाडी गावातल्या नागरिकांना गेल्या 2 महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। जीव धोक्यात घालत महिला तलावातलं पाणी भरतायत। त्यामुळे प्रशासनानं तत्काळ दखल घेत टँकरद्वारे गावात पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जाते। धुळ्यामध्ये कुसुंबा मालेगाव मार्गावर भीषण अपघात झाला। राजस्थानहून हैदराबादला जाणारी खासगी बस उलटली आहे। यात 3घांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले। चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। बीडच्या गेवराईमधल्या रामपुरी इथं शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली असून 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। या आगीत लाखोंचं नुकसान झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं नाकाबंदी करण्यात आलेली होती। यावेळेला श्रीरामपूर पोलिसांनी दीपक बारे या व्यक्तीला 1.5 लाखांच्या गांजासह ताब्यात घेतलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 5 पैकी 3 आरोपींना जेरबंद करण्यात कासा पोलिसांना यश आलंय। यापैकी 2 आरोपी चारोटी टोल नाक्याजवळ अंधाराचा फायदा घेऊन पसार झालेत। त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। अहमदनगरच्या अकोले तालुक्यात 1 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं। या मुलीचे आई-वडील दिवसभर मोलमजुरी करून झोपी गेले असता या लहान मुलीचं झोळीतनं अपहरण झालंय। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चिमुकलीचा सध्या शोध सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौक परिसरात मालवाहू ट्रकला भीषण आग लागली। या ट्रकमध्ये असलेली शालेय स्टेशनरी, स्टीलच्या भांड्यांसह विविध साहित्य जळून खाक झालं। आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही। गोंदियातल्या गोरेगाव तालुक्यातल्या पिंडकेपार इथं शॉर्ट सर्किटमुळे घराला अचानक आग लागली। या आगीमध्ये विद्युत उपकरणांसह सगळं साहित्य जळून खाक झालंय। घटनेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मात्र लाखोंचं नुकसान झालंय।
अक्कलकोट MIDCतल्या टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। कंपनीतून मोठे धुराचे लोट येत असल्यानं कामगारांनी अग्निशमन दलाच्या वतीनं आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।